हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, आज आपण अशा काही मोजक्या किचन टिप्स पाहणार आहोत जेणेकरून आपल्या घरातल्या फळं भाज्या खराब होणार नाहीत का. या काही टिप्स तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असतीलही नसतीलही. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बऱ्याचदा बाजारातून फळं विकत आणतो. अगदी महागडी फळं, सफरचंद वगैरे यांचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत. आणि अशी महागडी फळं आणून आपण काय तर फार तर नळाखाली बेसिनमध्ये धुतो किंवा भांड्यामध्ये पाणी घेऊन धुवून पुसून स्वच्छ करून ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही स्वतः कधी निरीक्षण केलं का की ही फळं धुतल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती जे धुळीचे साठलेले कण असतात ते निघत नाहीत. तर याकरता व्यवस्थित फळं स्वच्छ करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये चमचाभर मीठ टाकायचं आहे. ते मीठ व्यवस्थित विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फळं ठेवून द्यायची आहेत एक 5 ते 10 मिनिटांसाठी. आणि 10 मिनिटानंतर ती फळं आपण जरी हलक्या हाताने त्याच पाण्यामध्ये थोडीशी हाताने आपल्या चोळून जरी घेतलीत किंवा त्याच्या वरच्या साईडला जिथे देठ असतो तिथे बऱ्यापैकी असे जे धुळीचे कण साठलेले असतात ते जरी तुम्ही स्वच्छ करून बघितलात. आता मी तुम्हाला दाखवते इथे कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला स्वतःला कळेल की आपण जी अगोदर पद्धत वापरत होतो आणि ही जी पद्धत आहे यामध्ये खूप सारा फरक आहे. याने आपल्या शरीराचं नुकसान टाळलं जाणार आहे. इतकंच नाही तर फळं टिकवण्यासाठी फळांवरती वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलचे फवारेसुद्धा दिले जातात, हे देखील तुम्हाला माहीत आहे. त्या मिठाच्या पाण्याने आपली फळं देखील निर्जंतुक होणार आहेत. तसेही मिठाच्या पाण्याचे बरेचसे औषधी गुणधर्म आहेत, उपयोग आहेत, हे देखील तुम्हाला माहीत आहे. तर जर तुम्ही ही पद्धत वापरला तुमची फळं व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी, तर तुमची फळं देखील टिकतील आणि तुमचे पैसेही वाया जाणार नाहीत. आता आपली पुढची टीप आहे केळींच्या बाबतीत. बऱ्याचदा आपण बाजारातून अशी डझनभर केळी आणतो आणि ती केळी एक केळ तोडल्यानंतर जे त्याच्या वरच्या साईडचं देठ आहे तिथे ओलावा राहतो. त्याच्यामुळे घरामध्ये चिलटं होण्याचे चान्सेस असतात आणि बरेच दिवस राहिल्यामुळे केळी काळी देखील पडू लागतात. तर यासाठी काय करायचं, आपल्याला एक नॉर्मल पेपर फॉईल किंवा ॲल्युमिनियम फॉईल घ्यायचा आहे आणि तो केळ्यांच्या देठांशी बांधून ठेवायचा आहे. नॉर्मली तो फोल्ड करून ठेवायचा आहे. त्याने तुमची केळी काळी देखील पडणार नाहीत आणि बराच दिवस टिकतील सुद्धा. आपली पुढची टीप आहे मध. आपण बऱ्याचदा मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारचे मध घरी आणतो, पण तो मध प्युअर आहे की नाही की भेसळयुक्त आहे हे आपल्याला कसं कळणार. तर या मधाच्या टेस्टसाठी आपण एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेणार आहोत. पाणी तुम्ही हवं तर स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा घेऊ शकता, पण तुम्हाला रिझल्ट समोरासमोर दिसावा म्हणून मी काचेचा ग्लास यूज करते. त्या ग्लासमध्ये आपण चमचाभर मध टाकणार आहोत. आता हा जर मध डायरेक्ट तळाशी जाऊन बसला तर याचा अर्थ आपलं मध प्युअर आहे आणि जर त्या पाण्यामध्ये मध मिसळला तर याचा अर्थ ते मध भेसळयुक्त आहे. आणि ही ट्रिक मला खूप आवडली. मी एका न्यूजपेपरमध्ये वाचली होती ही पद्धत. तर तुम्ही बघू शकता हा जो मध आहे पाण्याच्या वरती नाही तरंगत किंवा मिसळलेला देखील नाही आहे, तर पाण्याच्या तळाशी जाऊन साठलेला आहे अगदी जसाच्या तसा. याचा अर्थ हा जो मध आहे अगदी प्युअर आहे, याच्यामध्ये कसल्याही प्रकारची भेसळ नाही. तुम्हाला कशी वाटली ही पद्धत नक्की मला सांगा. तुमच्याकडे ही जो मध भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्याची अजून काही ट्रिक असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आता हे पाणी फेकून न देता मी या पाण्याचा तुम्हाला अजून एक उपयोग आहे तो सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही बघू शकता हे पाणी जेव्हा मी एका भांड्यामध्ये काढते अजूनही आपला मध त्या ग्लासच्या तळाशीच आहे. अगदी ते पाणी पूर्ण ग्लासमधलं निघालेलं आहे तरीसुद्धा अजूनही त्या मधाचा जो चिकटपणा आहे जसाच्या तसा त्या ग्लासच्या तळाशी आहे. आता या पाण्याचा उपयोग मी आपल्या पुढच्या टिप्ससाठी करणार आहे. चला तर मग आपली पुढची टिप बघूया.
हे मी अर्ध सफरचंद घेतलेलं आहे कापलेलं, जे बराच वेळ झाला मी कट करून ठेवलं होतं आणि आता ते थोडंसं लालसर पडलेलं आहे. बऱ्याचदा अशा सिच्युएशन्स येतात आपल्या घरी की आपण अर्ध सफरचंद कट करून ठेवतो आणि ते लालसर पडतं. त्यासाठी आपण काय करतो, सरळ सरळ वरचा जो लालसर थर आहे तो कट करून टाकतो. इथेही आपलंच नुकसान आहे. इतकं महागडं सफरचंद आणायचं आणि त्याच्यातला एक जो थर आहे तो कापून फेकून द्यायचा. तर यासाठी ते फेकून न देता त्याच मधाच्या पाण्यामध्ये मी हे सफरचंद हार्डली 5 मिनिटांसाठी बुडवून ठेवते आहे आणि त्याच्यानंतर आपण हे त्याच पाण्याने थोडंसं हलक्या हाताने पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती क्लिअर, अगदी ताजं फ्रेश दिसत आहे हे सफरचंद. तर आता तुम्हाला तुमचं जे कापलेलं सफरचंद आहे ते फेकून देण्याची वेळ बिलकुल येणार नाही. आता आपली पुढची टीप आहे सफरचंदच्या बाबतीतच. यासाठी आपण बऱ्याचदा काय होतं, आपण सफरचंद जे आहे मुलांच्या डब्यामध्ये वगैरे देतो, पण लालसर पडल्यामुळे मुलं खात नाहीत. तर त्यासाठी आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला फक्त एक छोटासा लिंबूचा तुकडा घेऊन त्या सफरचंदवरती चोळून मुलांना टिफिनमध्ये घालून द्यायचं आहे. 2 ते 3 तास तरी सफरचंद अगदी फ्रेश राहतं आणि ते लालसर पडत नाही, मुलंही आवडीने खातील. आता हे जे सफरचंद आहे मी थोड्या वेळासाठी, कारण माझी मुलगी तर आता स्कूलमधून आल्यानंतर हे सफरचंद खाणार आहे, तर 2 तासांसाठी मी ह्या एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. पण लिटरली मी ही ट्रिक केली आणि खरंच मला सफरचंद फेकून देण्याची गरज नाही पडली. तुम्ही सुद्धा फॉलो करून मला सांगा ही टिप तुम्हाला कशी वाटली. आता वळूया आपल्या पुढच्या टिपकडे. आपण बऱ्याचदा बाजारातून मिरच्या घेऊन येतो आणि त्या अशाच ठेवल्यामुळे फ्रीजमध्ये, आपण त्या अशाच ओपनली फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्या अशा सुरकुतल्या जातात. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मिरच्या फ्रीजमध्ये ठेवण्या अगोदर धुवून पुसून घेतल्यानंतर त्या मिरच्यांची सगळ्या देठं काढून घ्यायची आहेत आणि ही मिरच्यांची देठं काढून त्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्यामुळे मिरच्या अगदी 15 दिवस सहज टिकतात. कसल्याही प्रकारच्या त्याच्यावरती सुरकुत्या पडत नाहीत. तर या ज्या मिरच्या आहेत मी एका डब्यामध्ये ठेवणार आहे, पण त्यासाठी मी त्याच्यामध्ये एक टिश्यू पेपरमध्ये असं पार्टिशन करून ठेवणार आहे, जेणेकरून मला एकाच भांड्यामध्ये माझ्या 2 वस्तू बसतील, 2 पदार्थ बसतील आणि माझ्या फ्रीजमध्ये ही जागा कमी लागेल. तर या पद्धतीने मी असा टिश्यू पेपर ठेवलेला आहे. बरं, आता टिश्यू पेपरच का? कारण हा जो टिश्यू पेपर आहे याच्यामध्ये जे मिरच्यांमधलं किंवा दुसरं जो मी पदार्थ ठेवणार आहे तो म्हणजे लसूण. लसूणही अगदी मी सोलून ठेवलेलं आहे, जेणेकरून मला पुढचे 8 ते 15 दिवस लसूण सोलण्याची गरज पडणार नाही. तर या लसूण आणि मिरच्यांमधलं जे मॉइश्चर आहे ते टिश्यू पेपर खेचून घेईल आणि हे पदार्थही खराब होणार नाही. अंडी उकडून घेतल्यानंतर बऱ्याचदा ती अंडी फुटली जातात किंवा अंड्याची सालं काढताना त्या सालीसोबत अंड्याचं जे आतला जो व्हाईट कलरचा जो शिजलेला भाग आहे तो सुद्धा सालीसकट बाहेर येतो. तर यासाठी काय करायचं आहे, अंडी जेव्हाही आपण उकडत ठेवू त्यावेळेला अंडं पूर्णपणे बुडेल एवढं पाणी तरी त्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि त्यामध्ये चमचाभर मीठ घालायचं आहे. तर आता हे जे मीठ टाकलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये मी अंडी आता उकडत ठेवणार आहे, पण त्यापूर्वी अंडी उकडण्यापूर्वी देखील अंडी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, जेणेकरून त्याच्यावरचं जे काही म्हणजे असतात फवारे केलेले वगैरे केमिकल्स ते सुद्धा निघून जातील. आणि आता हे मिठाच्या पाण्यामध्ये अंडी उकडल्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे अंड्यांची सालं निघत आहेत. कुठलंही अंडं फुटलेलं नाही किंवा सालाला देखील चिटकून अंड्याचा जो व्हाईट कलरचा सफेद कलरचा भाग आहे तो देखील निघालेला नाही. हां, पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही अंडं फोडाल उकडल्यानंतर तेव्हा जी अंड्याची खालची बाजू असते, जो खालचा फुगीर भाग असतो त्या बाजूने अंडं फोडायचं आहे, कारण तो जो भाग आहे तो पोकळ असतो आणि त्या साईडने सुरुवात केल्यामुळे अंडं आपल्याला इझिली फुटलं जाईल आणि इझिली त्याच्या साले निघतील. तुम्ही बघू शकता एकही अंडं फुटलेलं नाही, अगदी सहज त्याची सालं निघालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये सांगण्यासाठी बिलकुल विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन टिप्स आणि ट्रिक्ससह.